थेरॉटिकल बेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय पहा, ऑर्गॅनिक रिॲक्शन कंपाऊंड और रिॲक्शन असं म्हणूयात. तर रिॲक्शन म्हणजे काय असते, any compound when there is a presence of reactant or it is also called as substrate. It is treated with reagent. कोणताही कंपाऊंड असेल तो रिॲक्टंट आणि रिएजंट बरोबर ट्रीट केला जातो. त्याच्यामध्ये काहीतरी पर्टिक्युलर रिॲक्शन कंडिशन्स ॲड केल्या जातात. फॉर एक्झाम्पल ह्या असा ॲरोवर लिहिलेलं असतं पहा, ॲट हाय टेम्परेचर, UV लाईट किंवा डिफरंट सॉल्वंट्स वगैरे. तर हे काय देणार आहे तुम्हाला, इट गिव्स यू प्रोडक्ट प्लस बाय प्रोडक्ट. अशी ही थेरॉटिकल रिॲक्शन आपण म्हणू शकतो. दिस इज अ थेरॉटिकल रिॲक्शन. Reactant plus reagent, that is if we see reactant, if we consider A plus B, it gives you C plus D असं म्हणू शकतो आपण. So see, if you consider here, if you take any example for this reaction, जर इथे एखादा कंपाऊंड असेल like CH3OH किंवा CH3Cl, we are going to take a CH3Cl here, CH3Cl plus addition of water molecule in this, it gives you CH3OH plus removal of HCl. तर ह्याच्यामध्ये मग आपण आयडेंटिफाय करू शकतो की आपला रिएजंट कुठला आहे, रिॲक्टंट कुठला आहे आणि प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट काय आहे. नाव सी, दिस वन इज युअर रिॲक्टंट. हा आपला रिॲक्टंट आहे. रिॲक्टंटला सबस्ट्रेट म्हणतात. दिस वॉटर, ॲडिशन ऑफ वॉटर इन दिस रिॲक्टंट, मिथाइल क्लोराइड रिॲक्टंट इज द रिएजंट. इट वर्क्स एज अ रिएजंट. देन here this methanol, it is basically formed as a product and this HCl is formed as byproduct. हा HCl byproduct म्हणून फॉर्म होतोय. तर ह्याचं नाव पहा, फर्स्ट कंपाऊंड, दिस इज अ मिथाइल क्लोराइड. इट इज द मिथाइल chloride. This is a reagent water that you know. This compound is methanol. This one is hydrochloric acid. So जर आपण ही रिॲक्शन पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की कुठल्याही रिॲक्शनमध्ये जर रिॲक्टंटमध्ये जोपर्यंत आपण रिएजंटची ॲडिशन नाही करत तोपर्यंत रिॲक्शन होणार नाही. राईट. आता एक बेसिक एक्झाम्पल देईल मी की जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल, जोपर्यंत आपण पनीर बनवतो आपण, कुणी मला सांगेल का पनीर कसं बनवतात? येस, प्रॅक्टिकल लाईफचं एक्झाम्पल घेऊयात आपण एक डे टू डे लाईफचं. हाऊ द पनीर इज प्रिपेअर्ड. येस, कुणाला माहिती आहे का पनीरची प्रोसेस कशी असते? बरं, दही कसं बनतं ते माहिती आहे का? येस, नाही माहिती कुणालाच? साक्षी, मॅम ते दूध नासून बनवतात ते का? हा पनीर, बरोबर. मग ते दूध नासवण्यासाठी काय ऍड करावं लागेल? लेमन. येस, करेक्ट. वी ॲड अ सायट्रिक ॲसिड इन दिस. बरोबर ना. तुमच्याकडे मिल्क आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही जोपर्यंत तुम्ही सायट्रिक ॲसिडची ॲडिशन नाही करत तोपर्यंत तुमचं पनीर बनेल का? नाही बनणार. करेक्ट ना. ते तसंच राहील दूध. मग ज्यावेळेस तुम्ही सायट्रिक ॲसिड टाकताय त्यावेळेस ते दूध फाटतंय आणि तुम्ही त्याच्यापासून पनीर बनवताय. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट काय झालाय? मिल्क. युअर रिएजंट इज येस. प्लीज ट्राय टू इमॅजिन थेरॉटिकल बेसिस ऑफ दिस रिॲक्शन. आता तुम्ही घेतले मिल्क. मिल्कमध्ये जोपर्यंत तुम्ही सायट्रिक ॲसिड नाही टाकत आहे तोपर्यंत त्याचं पनीर नाही बनत आहे असं मी म्हणते.
So milk is your reactant, citric acid is your reagent, while formation of the product, that is पनीर is your product, and त्याच्यामधून वॉटर आपण काय करतो, फिल्टर आउट करून फेकून देतो, दॅट इज अ बाय प्रोडक्ट. सो दिस इज अ डेली लाईफ जनरल लाईफ एक्झाम्पल. सो हे थेरॉटिकल असतं, रिॲक्टंट, रिएजंट, प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. आपल्याला रिएजंटचे ॲडिशन रिॲक्टंटमध्ये करणं गरजेचं असतं, बरोबर. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता ज्यावेळेस हे बॉन्ड तयार होतात, हे असे बॉन्ड तयार होतात आणि बॉन्ड ब्रेक होतात, त्याचे दोन प्रकार असतात, दॅट इज होमोलायटिक फिशन आणि हेटेरोलायटिक फिशन, बरोबर, किंवा त्याला म्हणतात होमोलायसिस आणि हेटेरोलायसिस. आता ज्यावेळेस आपण पुढे जातोय त्याच्या अगोदर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूयात की कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय. व्हॉट इज अ कोव्हॅलंट बॉन्ड? कुणी सांगेल का मला व्हॉट इज कोव्हॅलंट बॉन्ड? कॅन यू नो डिफरंट बॉन्ड्स जे तयार होतात केमिस्ट्रीमध्ये त्यांचे टाईप्स असतात वेगवेगळे, लाईक आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, असे टाईप्स असतात. तर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, कोणी सांगू शकेल का? हां, येस, व्हॉट इज कोव्हॅलंट बॉन्ड? The bond which creates by sharing of electrons. Very good, correct. The bond which is formed by the sharing of electron, that is called as covalent bond. जो बॉन्ड इलेक्ट्रॉनची शेअरिंगने बनेल त्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. करेक्ट आहे. बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज कॉल्ड एज कोव्हॅलंट बॉन्ड. मग आता ह्या कोव्हॅलंट बॉन्डनुसार देर आर टू डिफरंट वेज टू ब्रेक दिस कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट फिशन करण्याचं म्हणजे बॉन्ड कसं तयार होतो हे तर तुम्हाला माहिती आहे की ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि त्याच्यानुसार बॉन्ड बनतो. पण आता हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे हा ब्रेक करण्यासाठी दोन मेथड्स यूज करतात. तर त्यातली पहिली मेथड आहे होमोलायसिस मेथड. द फर्स्ट मेथड इज होमोलायसिस किंवा ह्यालाच म्हणतात होमोलायटिक फिशन. फिशन म्हणजे ब्रेकिंग. फिशनचा अर्थ असा होतो ब्रेकिंग. हां, व्हॉट इज द मिनिंग ऑफ होमो? होमो दॅट इज सिमेट्रिकल. One. सिमेट्रिकल किंवा सेम. आणि लायसिसचा मिनिंग असतो ब्रेकिंग. मग होमोलायटिक फिशन ह्याचा मिनिंग काय झाला? सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ बॉन्ड, दॅट इज कॉल्ड एज होमोलायटिक फिशन किंवा होमोलायटिक क्लीवेज. ठीक आहे. नाव सी इन अ होमोलायटिक क्लीवेज कसं होतं पहा, आपण जनरल एक्झाम्पल घेऊन पाहूयात एक होमोलायटिक क्लीवेज. फॉर एक्झाम्पल, इफ हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ बॉन्ड A to B, हा जर बॉन्ड इथे तयार झालेला असेल तर होमोलायटिक फिशनमध्ये काय होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, एका बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स इन्क्लुडेड असतात? येस, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन वन बॉन्ड? नाही माहिती, ठीक आहे. सी, एक बॉन्ड बनण्यासाठी ऑलवेज 2 इलेक्ट्रॉन्सची गरज असते, 2 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. मग होमोलायटिक फिशनचा मिनिंग काय आहे? हा जो एक बॉन्ड आहे की ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन नी बॉन्ड बनवला आहे तर हे होमोलायटिकली ब्रेक होतात, लाईक दिस. दे कॅन ब्रेक होमोलायटिकली. आता इथे जर तुम्ही ॲरो पाहिला तर मी सिंगल हेडेड ॲरो दाखवलाय. दिस रिॲक्शन इज इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. ही रिॲक्शन UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये होते. ह्या रिॲक्शनला आपण म्हणतो होमोलायसिस रिॲक्शन. ब्रेकिंग कसं झालंय पहा, इथे खाली 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. 2 इलेक्ट्रॉन प्रत्येक ॲटमवर एक इलेक्ट्रॉन गेलाय. A+B रॅडिकल. ह्या इलेक्ट्रॉन्सला आपण म्हणतो फ्री रॅडिकल्स. हे जे इलेक्ट्रॉन्स असतात ह्यांना आपण म्हणतो फ्री रॅडिकल्स. मग होमोलायटिक फिशन म्हणजे काय समजलं पहा तुम्हाला. द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन 2 ॲटम
such that each atom retains electron of the shared forming free radical. ज्यावेळी हे जे एक बॉन्ड आहे हा ब्रेक होईल, पण तो कसा ब्रेक होतोय, प्रत्येक ॲटमला एक एक इलेक्ट्रॉन देऊन ब्रेक होतोय आणि फ्री रॅडिकल तयार होतात, त्यांना म्हणतो आपण होमोलायटिक फिशन किंवा होमोलायसिस. आता जे हे होमोलायटिक फिशन असतं, ह्याचं एक प्रॉपर एक्झाम्पल घेऊयात आपण, जे आता वरती घेतलं होतं आपण. CH3Cl ह्याचं जर होमोलायसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट तर काय तयार होईल पहा. Homolytically this bond break, that is one bond is equal to 2 electron. One electron goes on carbon atom and another one electron goes on chlorine atom. So we get this kind of two free radical, CH3 free radical plus Cl free radical. हे दोन प्रकारचे आपल्याला इथे फ्री रॅडिकल भेटले. त्यांचे नाव लिहूया डायरेक्टली. दॅट इज मिथाइल फ्री रॅडिकल आणि क्लोराइड फ्री रॅडिकल. याचं नाव आहे, दिस इज अ मिथाइल ग्रुप, देअरफॉर इट्स नेम इज मिथाइल फ्री रॅडिकल and this is chloride free radical. ओके, आले लक्षात. फ्री क्लीवेज कसं झालंय. क्लीवेज म्हणजे ब्रेकिंग, फिशन म्हणजे ब्रेकिंग. बॉन्ड ब्रेक कसा होतो ते पाहतोय आता आपण. येते लक्षात. हा ए आणि बी मधला एक बॉन्ड आहे, त्याच्याकडे दोन इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. एक इलेक्ट्रॉन एका ॲटमकडे, दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमकडे. असे त्यांच्या डोक्यावर ज्यावेळेस आपण हा चार्ज, एक रॅडिकल, एक डॉट लिहितोय, त्याला फ्री रॅडिकल असं म्हणतात. मग ज्यावेळेस होमोलायटिक फिशन होतं त्यावेळेस फ्री रॅडिकल तयार होतो पहा. आता नेक्स्ट पॉईंट पाहूया. ह्याच्यासाठी सॉल्व्हंट कोणतं यूज करतात पहा. ज्यावेळेस होमोलायटिक किंवा हेटेरोलायटिक फिशन होतं, द सॉल्व्हंट यूज आर मोस्टली नॉन पोलर. फेवरेबली नॉन पोलर सॉल्व्हंट्स आर यूज हिअर. See, solvent used is a non-polar solvent. Non-polar solvent used. इथे non-polar solvent यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल CHCl3 क्लोरोफॉर्म, CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड, इथर, हे सगळे नॉन पोलार सॉल्व्हंट आहे. ह्यांना तिथे यूज केलं जातं सॉल्व्हंट म्हणून. आता प्रश्न पडतो की पोलार सॉल्व्हंट आणि नॉन पोलार सॉल्व्हंट म्हणजे काय. तर कुणी मला सांगेल का पोलार अँड नॉन पोलार म्हणजे काय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड पोलार अँड नॉन पोलार. येस, झालं, हे आपलं अगोदर झालं होतं. मी सांगितलं होतं तुम्हाला पोलॅरिटी बद्दल. If you are present on this lecture, can you remember about this? ठीक आहे. पोलार म्हणजे काय पहा. ज्या कंपाऊंड मध्ये पोल्स सेपरेट होतात त्यांना पोलार असं म्हणतात. पोलार म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल HCl जर घेतला तर हा कसा होतो, ह्याचे पोल सेपरेट होतात, H+ आणि Cl-, त्याला म्हणतात पोलार. पण नॉन पोलार म्हणजे काय की जिथे असे पोल्स सेपरेट नाही होणार त्यांना म्हणतात नॉन पोलार. फॉर एक्झाम्पल CHCl3, तुम्हाला असं C+ Cl3- असा कोणताही कंपाऊंड इथे भेटणार नाही, त्याला म्हणतात नॉन पोलार कंपाऊंड. मग ज्या कंपाऊंड्समध्ये पोल सेपरेट होतात ते असतात पोलार. ज्या कंपाऊंड्समध्ये असे पोल्स, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल सेपरेट नाही होत ते असतात नॉन पोलार सॉल्व्हंट. आता पहा, ही जी रिॲक्शन आहे, दिस रिॲक्शन इज जनरली takes place at a high temperature or in presence of UV light or peroxide. या रिॲक्शन साठी टेम्परेचर कंडिशन असते किंवा कंडिशन असते हाय टेम्परेचर. कंडिशन्स फॉर द रिॲक्शन आर हाय टेम्परेचर, त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ UV लाईट और peroxide. और peroxide ह्या प्रकारच्या तिथे कंडिशन्स मेंटेन केले जातात.
ठीक आहे. तर होमोलायटिक क्लिवेजबद्दल एवढं आहे. होमोलायटिक क्लिवेज लक्षात आले का पहा तुमच्या. होमोलायटिक क्लिवेज म्हणजे काय, की ज्या कंपाऊंडमध्ये सिमेट्रिकल ब्रेकिंग होतात त्या कंपाऊंड्सला म्हणतात होमोलायटिक फिशन, होमोलायटिक क्लिवेज. होमोलायटिक क्लिवेज झाल्यानंतर एक बॉन्डचे दोन्ही इलेक्ट्रॉन प्रत्येक ॲटमवर सिच्युएट होतात, त्यांना म्हणतो आपण फ्री रॅडिकल्स. ठीक आहे. मग जर अजून एखादं एक्झाम्पल घेतलं आपण इथे तर पहा, Cl2 मॉलिक्यूल जर घेतला एखादा क्लोरीन मॉलिक्यूल, तर क्लोरीन मॉलिक्यूलचं होमोलायटिक क्लिवेज कसं होईल. क्लोरीनमध्ये एक बॉन्ड असतो Cl. मग इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, it gives you homolytically chlorine radical plus chlorine radical by the homolytic cleavage like this. येते लक्षात. मग ह्यांना म्हणतो आपण, these are called as free radical. आता पुढे पहा, हे दिस इज ऑल अबाउट होमोलायटिक फ्युजन और होमोलायटिक क्लीवेज. कुणाला काही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये. येस, ऑल ऑफ यू गेट इट अबाउट दिस होमोलायटिक फ्युजन. ओके, ठीक आहे. जर तुम्ही नाही काही रिप्लाय दिला तर मी समजेल की तुम्हाला समजलेलं आहे. देन वी गो फॉर द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज हेटेरोलायटिक फ्युजन. पुढचा टॉपिक आहे हेटेरोलायटिक फ्युजन. सेकंड वन, हेटेरोलायटिक फ्युजन किंवा फ्युजन म्हणजेच काय, क्लीवेज और ब्रेकिंग, वन अँड द सेम. ऑल वर्ड्स आर सेम, फ्युजन, ब्रेकिंग, क्लीवेज. ओके. मग आता हेटेरोलायटिक, व्हॉट इज द मीनिंग ऑफ हेटेरो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ हेटेरो. येस, लायटिक म्हणजे तर ब्रेकिंग आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ हेटेरो. होमो अँड हेटेरो. होमो इज नथिंग बट द सिमेट्रिकल, सेम. सो व्हॉट इज हेटेरो. What is hetero? Unsymmetrical is the hetero. Unsymmetrical breaking. Unsymmetrical breaking of this carbon double bond or the polar compound, that is called as heterolytic fusion. This heterolytic fusion, in this fusion there is a formation of charged species like carbocation and carbonium. ह्याच्यामध्ये ना चार्ज स्पेसिस तयार होते हेटेरोलायटिक फ्युजन मध्ये. इन दिस हेटेरोलायटिक फ्युजन charged species like cation or anion are formed. Heterolytically. म्हणजे काय पहा, हेटेरोलायटिक फ्युजन मध्ये चार्ज स्पेसिस तयार होतील, जसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज अशा स्पेसिस तयार होतील हेटेरोलायटिक फ्युजन होऊन. आता जसं आपण मागे रिॲक्शन पाहिली होती तशी इथे एक रिॲक्शन घेऊयात पहा. फॉर एक्झाम्पल CH3Br. Here if we use a polar solvent, this is a use of polar solvent. पोलार म्हणजे काय ते मी आता सांगितलं होतं तुम्हाला. पोलार सॉल्व्हंट
दिस इज अ हेटेरोलायसिस रिॲक्शन. कसं होतं मग हेटेरोलायसिस पहा. ह्या दोघांमधला जो मोस्ट इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ॲटम असेल त्याच्याकडे दोन्हीही इलेक्ट्रॉन पेअर जातील. तर मला सांगा कार्बन आणि ब्रोमिन यातला मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोण आहे? येस ब्रोमीन. येस, ब्रोमिन इज अ मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. मग मी काय सांगितलं पहा आता, बोथ द इलेक्ट्रॉन्स आर गोज टुवर्ड्स द ब्रोमिन ॲटम. आपण मागे होमोलायसिसमध्ये काय करत होतो? कम्पेअर करा. होमोलायसिसमध्ये आपण होमोलायटिकल क्लिवेज करत होतो. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स, तर आपण दोन्ही ॲटमकडे एक एक इलेक्ट्रॉन दिला होता, त्याला होमोलायसिस म्हणतो. पण हेटेरोलायसिसमध्ये काय करतोय आपण पहा, दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर सिच्युएट करतोय, त्याला म्हणतात हेटेरोलायसिस. हेटेरो म्हणजे डिफरंट किंवा अनसिमेट्रिकल, लायसिस म्हणजे ब्रेकिंग. अनसिमेट्रिकल ब्रेकिंग जिथे असेल त्याला म्हणतात हेटेरोलायटिक क्लिवेज. आता हे जे क्लिवेज असं झालंय, तर मग इथे काय होतं पहा, हा जो CH3 आहे ह्याच्याकडचे हे 2 इलेक्ट्रॉन निघून गेले, म्हणजे CH3 कडे आली डेफिशियन्सी, देअरफॉर इट कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज. ॲज वेल एज Br ने 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतलेत, सो इट इज Br मायनस. So here is a formation of cation as well as anion. इथे कॅटायन आणि anion तयार होतील. नाव आता जसं आपण मागे हा पॉईंट पाहिला की मागचा जो कंपाऊंड होता, मागचा जो आपण होमोलायटिक क्लिवेज केलं ते मोस्टली नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये फेवर्ड आहे. किंवा मग इथे पाहूया, इथे सॉल्व्हंट कोणता यूज केला जातो पहा. सॉल्व्हंट यूज्ड इज पोलार सॉल्व्हंट. इथे पोलार सॉल्व्हंट यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल HCl किंवा दुसरा तुम्ही म्हणू शकता मिथॅनॉल, असे काही पोलार सॉल्व्हंट असतात की जे इथे यूज केले जातात, की ज्यांचे पोल सेपरेट होतात त्यांना म्हणतो आपण पोलार सॉल्व्हंट. नाव this is all about the heterolytic cleavage. Then we are going to take an example for the heterolytic cleavage. इथे ज्या रिॲक्शन कंडिशन असतात त्या डिपेंड्स असतात रिॲक्टंट आणि सॉल्व्हंटवर. रिॲक्शन कंडिशन कोणती यूज करते ते डिपेंड असतं रिॲक्टंट आणि सॉल्व्हंटवर. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू टेक अ एक्झाम्पल फॉर द वन मोर एक्झाम्पल फॉर द हेटेरोलायटिक क्लीवेज. See, this is the tertiary butyl chloride. Compound name is tertiary butyl chloride. करा बरं ह्याचं हेटेरोलायसिस करा आणि मला कोणत्या 2 स्पेसिस तयार होतात ते सांगा इन प्रेझेन्स ऑफ पोलार सॉल्व्हंट. येस, तुम्ही करणार आहात हेटेरोलायसिस. हे पहा मी वरती दाखवते तुम्हाला की कसं हेटेरोलायसिस केलं आपण. सो लाईक दिस यू हॅव टू डू दिस हेटेरोलायसिस. येस, करताय का? येस सिद्धी. गिरवले. ओके, साक्षी. येस, काय होतंय, जमत नाहीये की तुम्ही करताय?
हॅलो, माझा आवाज येतोय तुम्हाला सगळ्यांना? येस, तुम्हाला माझा आवाज येतोय का सगळ्यांना?